आज सकाळ सकाळी मस्त अशी पूजा करून घेतली। मला उपवास होता, शाबू करायचा होता आणि आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला शाबू थोडाच भेटायचा, पण तेव्हा किती शाबू खावासा वाटायचा। आणि आता आपल्याला उपवास असतंय तरी पण काही शाबू एवढा खावासा वाटत नाही। सानूला शाबूची खीर खूप आवडते म्हणून एकीकडे तिला खीर करायला ठेवली आणि एकीकडे मी माझ्या शाबूची तयारी करत होते। नंतर दुपारचा स्वयंपाकही होता, पण आज सकाळी काहीच खाल्लं नव्हतं नाश्त्याला, त्याच्यामुळे म्हणलं आधी आता फराळ करून घेऊया, म्हणजे थोडंसं एनर्जी येते सगळी कामं करायला बाकीची। म्हणून आधी शाबू करून घेतला आणि दुपारचं जेवण शक्यतो मी टीव्ही बघत करत असते। लाफ्टर शेफ लावायचा आणि ह्या दोघी पण छान बघतात ते, त्याच्यामुळे मस्त असं जेवण फराळ केली आणि नंतर सगळा स्वयंपाक केला। आता हात पोळले तरी पण चालतील, पण स्वयंपाक हा स्वच्छतेनेच करायचा असं असतं माझं। नंतर जेवण वगैरे झाल्यावर आम्हाला जायचं होतं गणपतीच्या मंदिरात आणि मस्त अशी तयार झाली। आता खूप दिवसांनी मी असा पूर्ण झुट्टा बांधला होता। मंदिरात आज चतुर्थी असल्यामुळं खूप गर्दी होती, तरी पण दर्शन घेतले आणि तिथं सगळे ह्या दोघींना पेढे देत होते, म्हणजे प्रसाद तिथं पेढ्याचाच होता। सो ह्या दोघी पेढा खात होत्या। नंतर घरी आलो आणि तिथंच पेढा आणि नारळ पण फोडला होता, त्याच्यामुळे त्याचीच आज मोदक पण बनवणार होते। आणि बघा किती घाम येतोय ना, आजकाल स्वयंपाक करणं म्हणजे खरं स्ट्रगल आहे। नंतर रात्री मस्त मोदक केले, आरती केली आणि साऊला काही मोदक बघितलं की कंट्रोलच होत नाही, ती आरती होईपर्यंत पण कशी कशी कंट्रोल करते तिची तिला माहिती आहे। चला, मला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। आपण भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।